श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वलं शान्तं नादविलीनं चित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगिभिः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1324व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण द्वादशी, रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 110 परमपूज्य सद्गुरूंचा 56वा वर्धापन दिन फाल्गुन शुद्ध तृतीया शके 1910 तारीख 10/3/1989 रोजी रहाटा येथे साजरा झाला। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व लोक या आनंदोत्सवामध्ये सामील झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त चितळीकरांच्या घरातील सर्व लोकांनी त्यात सहभागी होऊन हा आनंदोत्सव साजरा केला, यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे आणि कार्यक्रमात कोठेही उणीव पडू दिली नाही, याबद्दल त्यांना माझे धन्यवाद आहेत। वाढदिवसाची परंपरा आपल्या भारत देशात केव्हा सुरू झाली तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले आणि ते त्या दिवशीच नंद यांच्या घरी गेले आणि त्याला जेव्हा वर्ष पूर्ण झालं तेव्हा त्या लोकांनी मोठा आनंदोत्सव सुरू केला। तो आनंद सोहळा म्हणजे तो जन्माष्टमीचा दिवस आहे। भारतीयांनी तो आनंद सोहळा पाहिल्यानंतर त्या सर्वांना एवढा आनंद झाला की जन्म वाढदिवसाचे काय महत्त्व आहे। वास्तविक तो काळ जर विचारात घेतला तर फारसा सुज्ञ लोकांचा नव्हता, पण वाढदिवसाचं महत्त्व, जन्मदिवसाचं महत्त्व त्या लोकांच्या एवढं लक्षात आलं किंवा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की जे जे अवतारी पुरुष जन्माला येतील त्यांच्या वाढदिवसांची परंपरा सुरू केली। तदनंतर मग रामनवमीचा उत्सव सुरू झाला। वास्तविक पाहता रामनवमीचा उत्सव हा जन्माष्टमीच्या आधीच आहे। मग लोकांनी त्याचा शोध घेऊन ती परंपरा चालू केली। नंतर साधुपुरुषांमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ईश्वराचे गुण आहेत ते लोकांनी शोधून काढले व त्यांचे पण वाढदिवस सुरू झाले। हे वाढदिवस करताना प्रत्येक भक्ताचे एक मोठं कर्तव्य आहे की याचं स्तोम न माजवता वैदिक परंपरेची जी अनुष्ठाने आहेत ती या निमित्त केली पाहिजेत आणि वैदिक परंपरेचं अनुष्ठान जर झालं नाही तर नुसता डामडौल काही उपयोगाचा नाही किंवा त्या दिवसालाही काही महत्त्व नाही। वैदिक परंपरा ही मंत्रमुग्ध देवता असल्यामुळे मंत्रांच्या आधारानेच त्या देवतेला संतुष्ट करावी लागते। ती देवता संतुष्ट झाली की ज्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे आशीर्वाद मागत आहात ते प्राप्त होतं। आपल्याकडे मंत्रांचं अनुष्ठान हे लोकांना अवडंबर वाटतं, पण हे अवडंबर नसून ही वस्तुस्थिती आहे। मंत्राधीनं च दैवतम, दैवत हे मंत्राधीन आहे आणि देवतेने वास केला तरच मांगल्य निर्माण होतं आणि त्या देवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। म्हणून वाढदिवस साजरा करताना निदान आपल्यासारखी जी परंपरा आहे त्या परंपरेने जर तुम्ही केलं तर आम्ही पण प्रसन्न होऊ, देवता पण प्रसन्न होतील आणि देवता मला एकट्याला आशीर्वाद न देता तुम्हा सर्वांना देईल। म्हणून देवतेचे महत्त्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे। काही लोकांना हे अवडंबर वाटतं, अज्ञानानेच हे लोक बोलतात। वास्तविक पाहता त्यांना धर्माची परंपरा काहीही माहीत नाही। आजचा एकंदर सर्व वाढदिवसाचा कार्यक्रम जो तुम्ही सर्वांनी जर पाहिला असेल तर माझ्या कल्पनेप्रमाणे हा पहिलाच एवढा मोठा पाहायला मिळाला। तसा भक्तांकडून साजरा होणारा हा जवळजवळ 39वा वाढदिवस आहे। यापूर्वी आमचे सर्वात जुने भक्त भिक्वाण्णा खसनीस यांनी ही परंपरा सुरू केली। आता त्या काळात त्यांना एवढं माहितीही नव्हतं। त्यांचा भक्तिभाव असा असायचा की देवता म्हणजेच गुरुस्वरूप आणि त्या गुरुदेवतेची जेवढी आपल्याला सेवा करता येईल त्यांनासुद्धा मी अनेक वेळा या सूचना केल्या होत्या
की वैदिक पद्धतीची अनुष्ठानं करीत जा, वेदांची पारायणे करीत जा, वैदिकांचा सत्कार करीत जा. पण त्यांच्याही त्यावेळेला लक्षात आलं नाही. कदाचित परमेश्वराची तशी इच्छा त्या काळात नसेलही. पण त्या वाढदिवसानंतर आज मी राहट्याला आलो व आजचा वाढदिवस माझ्या कल्पनेप्रमाणे फार सुंदर झाला. मला अतिशय समाधान मिळाले या गोष्टीने. आमच्यासारख्यांच्या जन्मदिवशी आम्ही जो उपदेश तुम्हाला करू, तर वैदिक धर्माची परंपरा कशी चालेल आणि वैदिक धर्माच्या अनुष्ठानाने माणसाला एक प्रकारचं मांगल्य येतं. काही नाही म्हटलं तरी मनामध्ये जे नाना प्रकारचे जे गोंधळ निर्माण झालेले असतात ते नाहीसे होतात. आणि महत्त्वाचा भाग असा की देवता संतुष्ट होणे हे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही हा जो आनंद सोहळा साजरा केला आणि त्याप्रमाणे वैदिक पद्धतीचे अनुष्ठानही केले, याचा माझ्या मनाला खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही लोकसुद्धा या आनंदात सहभागी झाल्याबद्दल मला तोही आनंद झालेला आहे. आपल्या गुरूंचं जे रूप आहे ते ईश्वराचं रूप आहे असं मानणं अगदी गरजेचं आहे. आणि ते ईश्वराचं रूप आहे असं एकदा आपण मानायला लागलो तर मनामध्ये नाना प्रकारचे संशय निर्माण होतात. ते होत नाहीत, ते नाहीसे होतात. आणि अशा पद्धतीचं अनुष्ठान करून तो जन्मोत्सव तुम्ही साजरा केला, याबद्दल ती ईश्वराची सेवा आहे असं माझं तरी मत आहे. ईश्वर काय करतो, निरनिराळ्या पद्धतीने तो सेवा करून घेतो आणि ती सेवा अशा पद्धतीने साजरी झाली म्हणजे त्यात तो संतुष्ट होतो. वास्तविक पाहता अनुष्ठान केलं असेल, जपजाप्य केलं असेल, विधीपूर्वक केलं असेल, हे ईश्वर संतुष्ट होण्यासाठी आपण करतो आणि हेच करणं अत्यंत गरजेचं असून यावर तुम्ही लोकांनी विश्वास ठेवणे महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणी अशी शंका घेऊ नका किंवा हे यासाठी कशाला पाहिजे, नुसते हार घातले, काय द्यायचे ते आहे ते दिलं, शुभेच्छा व्यक्त केल्या, झालं. पण ही जन्मदिन साजरा करण्याची परंपरा नाही. आपण लोक काय करतो, पाश्चात्य लोकांचं अनुकरण करतो. मग कुठे मेणबत्त्या लावणं, त्या लावल्या की त्या विझवणे, केक कापणे, हे जरी कोणी करत असेल तर ते करू नका. तुम्हाला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे अज्ञानाने या गोष्टी होतात. आपल्याकडे तारखेने वाढदिवस करण्याची पद्धत आहे. वास्तविक तारखेच्या वाढदिवस जे करतात ती चुकीची पद्धत आहे. तिथीचे वाढदिवस योग्यरीतीने केले जातात. तुमच्यासारखे लोक जेव्हा वाढदिवस करतील त्यावेळी त्यांना ही भावना असणं आवश्यक आहे. आपल्या धर्मात जी परंपरा सांगितली आहे ती खरोखरच या मंत्रांनी म्हणा, या अनुष्ठानांनी म्हणा, खरोखरच दीर्घायुष्य निर्माण होतं. आता पूर्वीचं माहिती नसल्यामुळे आयुष्य वाढले की नाही हे जरी सांगता येत नसलं तरी वाढतं एवढं नक्की खरं आहे. आणि ज्यांची खरोखरच समाजाला गरज आहे, ज्यांच्यामुळे समाज एक प्रकारची शांतता त्याला लाभू शकते, त्यांच्या जीवनात अनुभव निर्माण करू शकतात, अशा लोकांचे वाढदिवस तुम्ही लोक करीत आहात, ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. आज या ठिकाणी या लोकांनी ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे. या लोकांचे उत्तरोत्तर कल्याण व्हावे असा मी आशीर्वाद देतो व त्याचबरोबर तुम्हा सर्वांनाही आशीर्वाद आहे, तुम्हा सर्वांचे कल्याण होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.